कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. देवा, हे फुल देऊन पार्वतीला माझ्या मनातलं प्रेम सांगू काय? तिला नाही आवडलं तर तिला वाटेल काही जंगली माणूस आहे, जंगलातलं फुल देऊन प्रपोज करतोय. नको नको, काहीतरी दुसरं शोधूया. पार्वती, हल्ली ना मला झोपच लागत नाहीये, भूकही लागत नाहीये. म्हणजे 4 चपात्या आणि डोळ्याला भात एवढंच जेवतोय मी. म्हणजे कसं तरी होतंय, सांगता येत नाही का ते माहित नाही. आदित्य सरांना जळवण्यासाठी या जंगलात आले खरी, पण या पिरेम पुजारी पासून स्वतःची सुटका कशी करून घेऊ ना तेच कळत नाही. याच्याऐवजी आदित्य सर इकडे असते तर. नानू, जंगलात पिवळ्या करंड्याची फुलं असतील ना? हे देवा, म्हणजे हिला आवडतात जंगलातली फुलं. मी आता ती फुलं आणून हिला प्रपोज करतोय. आहेत ना, आहेत ना? हा. मग जा ना. म्हणजे मला पाहिजेत ना. हा, जाशील का? लगेच जातो. जा. मी काय म्हणतो, हं. माझ्या सगुनीला तुझ्या जवळ ठेवून जातोय. हा, याच्यावर बसून आराम कर, आणि काही डेंजर जाणवलं ना की असं हॉर्न मार की मी धावत परत येतो. कसं आहे ना, हे जंगल आहे ना, हे म्हणजे बुलबुलही आहे. कोणी बी कधी बी हरवतं, सापडत नाही कोणी. हा, तू काळजी करू नको. मी असा गेलो आणि असा आलो. बसून आराम करा, मी आलोच. जातोयस ना? गेलो की. हा बघ, आदित्य, काय झालं? असं का चालतोय? अरे काही नाही, तुझ्यासोबत शॉपिंगला जाण्यासाठी मी इतका एक्साइटेड होतो की पायाला ठेस लागली. तू दगड दसल मध्येच. काय ठेच लागली? हा. एक मिनिट, मी अर्जंटली डॉक्टरांना बोलवते. नाही, डॉक्टरांना बोलायची काय गरज आहे एवढ्याशा गोष्टीसाठी? इट्स ओके. आणि आपण इतके लांब आहोत, डॉक्टरांना येता येता खूप वेळ जाईल. आदित्य, तुझ्या पायाला ठेच लागली, तुला चालता येत नाहीये, ते ट्रीट करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. काय, इट्स ओके. मी रूम मध्ये जाऊन बघतो, तिकडे फर्स्ट एड बॉक्स असेल. आय मॅनेज. मला वाईट याचं वाटतं की आपण शॉपिंगला जाणार होतो. फॉरगेट अबाउट दॅट, आपण नंतर बघूयात ते. नाही का? नंतर तू जा शॉपिंगला. आदित्य, मी इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. हा, मी करेन मॅनेज, डोंट वरी अनुष्का. आणि तुला मी तुझ्या चॉईसच्या कपड्यांमध्ये अवॉर्ड घेताना बघायचंय ना मग. आणि इवन आय वॉन्ट टू सी युअर चॉईस. मग खरंच तुझी चॉईस बघायची आहे. प्लीज जा तू, आय विल मॅनेज. आदित्य, प्लीज. ओके, तर तू म्हणतोयस तर जाते, पण काळजी घे. हो, डोंट वरी, मी इथेच आहे. मी ते एक प्रेझेंटेशन संपवतो. आणि काही वाटलं तर मला कॉल कर. आय विल कॉल. मी लवकर येते. येस, ओके, बाय. बाय. या सिमेंटच्या जंगलात ना लई कंटाळा आला होता. मला आठवतं ना, ते गावाकडे गेले होते, त्यानंतर लई दिवसांनी असं निसर्गाच्या वातावरणात आली आहे. मला ना लई भारी, अरे देवा, लई भारी वाटतंय. इकडं बघूया. देवा, लईच लांब आले वाटतं मी या जंगलात. तरीच नानू म्हणला होता, ज्या रस्त्यानं जाल त्या वाटेनं जाल, तिकडं काहीतरी खून करून ठेवा. काय करू मी? हा, लगोरी लावून ठेवते. लगोरी लावायला दगड.
चले. मारुती मामा म्हणत होते ते अगदी बरोबर होतं. चा बालिशपणा कधी संपणार आहे देव जाणे. की मोठी झाली आहे तरी कोणासोबत कसं वागावं ना हेच नाही कळत. सगळं सोपं वाटतं तिला. ते गेली असेल यार ही. हो थँक गॉड नशीब सापडले. ऐ, अरे एकटाच. ऐ नानो नानो. अरे पार्वती दाढी. ए चोर ए चोर ए चोर ए चोर. अरे मूर्ख मी आहे आदित्य. आदित्य सर सॉरी सॉरी. ते तुम्ही काळे कापड घातलेत ना म्हणून मला वाटलं चोर चाल. पारू कुठे आहे? माझ्या मनात. लालू पार्वती कुठे आहे? मला नाही माहित. तुला नाही माहित म्हणजे तुझ्या सोबत आली होती ना ती. नाही त्याचं काय झालं सर, तिने मला सांगितलं ही पिवळी फुलं तिला हवी आहेत म्हणून ही हुडकायला मी जंगलात गेलो. परत आलो तर ती तिथे नव्हतीच, फक्त माझी सायकल होती, माझी सगुना. मग तिला हुडकत 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 इथं आलो, दमलो म्हणून झोपलो. तू मूर्ख आहेस का? अहो काय माणूस नाही, तुझ्यावर जबाबदारी आहे ना तिची. ती तू तिला असं एकटं कसं काय सोडलंस? अहो मी थांबलोय तिची वाट बघ यार. अहो पारू! अहो सर पारू अहो सर अहो ऐका, जाताना खुणा ठेवून जा म्हणजे परत येताना तुम्हाला कळलं, नाही तर चुकाल रस्ता. कळलं का आदित्य सर? पारू कुठे गेली असेल यार ही? ही मुलगी आहे ना खरंच ऐकतच नाही. तिला ना चांगली समज द्यायला हवी. काम करतो, घरी गेल्यावर आईलाच सांगतो. तिने सांगितल्यावर गपगुमान ऐकेल. अरे हे ते गावाकडच्या खेळासारखं आहे. आय एम शुअर हे पारूनीच रचलंय. एकटीने असं जंगलात यायची काय गरज होती? पारू तू इथे आल्यापासून आहे ना मला खूप त्रास दिलाय. आय थिंक सो हे नानूनी सांगितल्याप्रमाणे तिने खून म्हणून हे रचून ठेवलंय. बघू तर माझ्या मदतीशिवाय कशी येते तर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.